तर आपण आता मॅथ शिकवण्यास सुरुवात केलीस तर आपण बेसिक मॅथ पासून स्टार्ट करू. तर बेसिक मॅथ स्टार्ट करण्याचं कारण असं आहे मित्रांनो, कारण की कोणत्याही बिल्डिंगचा जोपर्यंत पाया हा मजबूत होत नाही ना तोपर्यंत बिल्डिंग व्यवस्थित टिकू शकत नाही. तर आपल्या मॅथचं बेसिक म्हणजे आपले जर बेसिक पायामध्ये आलं, नंबर्स आलं, एलसीएम वगैरे हे सगळं पैकी गुणाकार भागाकार बेरीज सगळं जोपर्यंत आपल्या परफेक्टली येत नाही तोपर्यंत आपला हा बेस आहे ना परफेक्ट करून घ्यायचा आहे. त्यासाठी आपण स्टार्ट केले बेसिक मॅथ. त्यातला फर्स्ट चॅप्टर घेतला आपण नंबर्स. तर आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. ठीक आहे, तर आपण आज बघणार आहोत नंबर्स. आता तुम्हाला सर्वांना माहितीच आहे नंबरचं फर्स्ट टाइप्स आहे नॅचरल नंबर्स. नॅचरल नंबर्स म्हणजेच नैसर्गिक संख्या. आता नैसर्गिक संख्या म्हणजे काय, निसर्गातून आलेल्या संख्या का? हो, निसर्गातूनच आलेल्या आहेत, परंतु शोधल्यात माणसाने. बरं, नैसर्गिक संख्या म्हणजे काय? ज्या संख्येची सुरुवात, लक्षात द्या, ज्या संख्येची सुरुवात 1 या अंकापासून सुरुवात होते त्याला नैसर्गिक संख्या म्हणतात. जसे की आपण त्याच्यामध्ये डेफिनेशन लिहू शकतो. कशी डेफिनेशन? द numbers who start from 0 ने नाही सुरुवात होत, 0 ने सुरुवात होत नाही. ते सुरुवात कुठून होतात रे? 1, 2, 3 and so on. जिचा अंत नसतो हा संख्यांना. So on is called natural numbers. बघा शिकव. तुम्ही म्हणताल की इतके इझी आम्हाला येते. अरे येऊ शकतो, परंतु हा मी पहिलं सांगते की आपला बेसिक आहे. बेसिक आपल्याला परफेक्ट करायचे, त्याच्यानंतर हळूहळू आपल्याला स्टेप बाय स्टेप वाढत जायचे. आता बेसिक मॅथ मध्ये आपण पहिला पॉईंट घेतला होता नंबर. पहिला घेतला नॅचरल नंबर. नॅचरल नंबर म्हणजे काय? जे नंबर 1 पासून स्टार्ट होतात, हु स्टार्ट फ्रॉम 1 to and so on इज कॉल्ड एज द नॅचरल नंबर. आता आपण सेकंड घेणार आहोत, तो आहे होल नंबर. आता नॅचरल नंबरचं नंतरचा सेकंड टाइप बघायचं बघा आपल्याला होल नंबर. तर होल नंबर काय असतात? आता जसं आपण नॅचरल नंबरची डेफिनेशन लिहिली तशीच होल नंबरची देखील लिहूया. होल नंबर्स म्हणजेच काय रे, मराठीतून म्हणता येईल त्याला पूर्ण संख्या. पूर्ण संख्या. बघा, पूर्ण संख्या म्हणजे काय? द नंबर्स हू स्टार्ट फ्रॉम बघा सुरुवात कुठून होते? द नंबर्स हू स्टार्ट फ्रॉम 0. आता बघा, नॅचरल नंबर स्टार्ट कुठून झाले? ते 1 पासून. आणि होल नंबर्स कुठून स्टार्ट होतात? 0 पासून. 0, 1, 2 and so on is known as whole numbers. आता तुम्हाला याच्यावरती असे सुद्धा क्वेश्चन विचारले जातात एक्झामला. तर स्मॉलेस्ट होल नंबर इज आता द स्मॉलेस्ट होल नंबर कोणता आहे रे बाळांनो यातला? तो आहे 0. आता जर आपल्याला विचारलं की द बिगेस्ट होल नंबर कोणता येईल रे? द बिगेस्ट होल नंबर सांगू शकते कुणी? द बिगेस्ट होल नंबर इज, तो सांगता येत नाही. इट्स नन. म्हणजे तो आहे का रे? तो सांगता येत नाही. बघा, आता आपण नॅचरल नंबर आणि होल नंबर्स तर पाहिले, बरोबर आहे. परंतु याच्यावरती अजून एक एक्झाम मध्ये काय क्वेश्चन विचारले जातात माहिती का? तर नॅचरल नंबर जे आहेत, नॅचरल नंबर कशाने डिनोट केले जातात? तर नॅचरल नंबर आहेत इट डिनोटेड, बघा कोण डिनोट केलं जातं? नॅचरल नंबर. एक मिनिट. तर बघा, नॅचरल नंबर जे आहेत ते कशाने डिनोट केले जातात रे? नॅचरल नंबर्स, ठीक आहे, नंबर्स डिनोटेड कॅपिटल एन लेटर. नॅचरल नंबर कशाने डिनोट केले जातात रे? कॅपिटल एन लेटरने केले जातात. आणि होल नंबर कशाने डिनोट केले जातात? होल नंबर्स इज डिनोटेड
कॅपिटल डब्ल्यू लेटर. म्हणजेच नॅचरल नंबरचे नंतर तिथे कॅपिटल एन लेटर्सने आणि होल नंबर डब्ल्यू. काही नाही, स्टार्टिंगचा जो वर्ड आहे त्याच्याने मिळून त्यांनी काय केले, डोनट काढण्यासाठी लेटर्स दिले. आता आपण बघितलं होतं की सगळ्यात स्मॉलेस्ट होल नंबर हा 0 होता. तर मला सांगा रे सगळ्यात स्मॉलेस्ट नॅचरल नंबर कोणता राहील? सगळ्यात स्मॉलेस्ट नॅचरल नंबर हा मात्र 1 राहील. कोणता रे? 1. आणि बिगेस्ट नंबर हा सांगता येत नाही, इट इज इनडिफिनिट, खूप मोठा आहे. ठीक आहे, चालतं. बघा त्याच्यानंतरचा आपण एक टाईप बघणार आहोत, खूप सोपा आहे. इव्हन नंबर्स. डू यू नो व्हॉट इज द इव्हन नंबर्स? म्हणजे समसंख्या. इव्हन नंबर्स म्हणजे काय रे? समसंख्या. आणि त्याच्यानंतरच त्याचा ब्रदर कोण आहे रे? ऑड नंबर. ऑड नंबर्स. ऑड नंबर्स मीन्स काय? तर विषम संख्या. आता तुम्हाला 1 2 तर पाठ असतीलच 100%. तर आपण बघतो 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बघा ज्या संख्येच्या लास्टला काय असतील रे? 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतील, त्या संख्या असतात समसंख्या. आणि ज्या संख्येच्या शेवटचे अंक असतील ते असतील 1, 3, 5, 7, 9. तर त्या संख्या कोणत्या असतील रे? ऑड नंबर असतील किंवा विषम संख्या असतील. आता एक्झाम्पल मध्ये मी कोणते त्याच्या संख्या तुम्ही काही देखील लिहू शकता. 12, 24, 36, 48, 10 किंवा 114 एक्सेट्रा. किती पण. त्याच्यानंतर विषम संख्येमध्ये किती पण लिहू शकतात, जसे की 11, 13, 19, 27, 37, 89 एक्सेट्रा. फक्त लक्षात काय ठेवायचंय, तर समसंख्याच्या शेवटी कोणते अंक असतात? 0, 2, 4, 6, 8. आणि विषम संख्येच्या लास्टला 1, 3, 5, 7, 9. ह्या जर संख्या असतील तर त्या संख्या कोणत्या असतील रे? सम किंवा इव्हन नंबर्स आणि ऑड किंवा विषम संख्या. अशा पद्धतीने आपण इंटिजर जे नंबर्स आहेत किंवा परिमेय संख्या असतील तर त्यासाठी आपण एकदम डिटेलमध्ये शिकणार आहे, कारण की सगळ्यात कन्फ्युजन म्हणजेच इंटिजर्स नंबर्स आहेत.